नमस्कार सर्वजणांना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वदादांना श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात केली. 9:15 वाजलेत आणि लवकर सुरुवात केली. आज स्नेहा झोपलेली इकडे, तिला छोटा फॅन लावून दिला आहे, ती तिकडे झोपली. दिदी तिकडच्या घरात झोपली. हिला ना आतापर्यंत AC लावलेली, तिकडून दरवाजे खिडकी सगळं बंद आहे. स्नेहाला लावून दिलेली इथे, पण आता म्हटले ती उठेल. आणि सारखं बंद केलं ना तर आम्हाला काम सुधरत नाही. काल महालक्ष्मीचं वगैरे दर्शन झालं, गेट ऑफ इंडिया झालं, सगळं झालं. आता आज म्हटले बघू, पटापट कामावरून सिद्धिविनायकला जायचं प्लॅन आहे. तर यांनी दोघींनी आज माझा किचनचा ताबा यांनी घेतला. मला बोलले तुम्ही किचनमध्ये अजिबात यायचं नाही, फक्त दाखव काय करायचं आहे, कसं करायचं आहे, काय चाललं आहे तुम्हाला दाखवते. तर हे बघा, मेघाबाईचं चालल्या चपात्या. ताईने पीठ भिजून दिलं, मेथीची भाजी धुतली आणि मेघाने ते गवारीची भाजी शिजायला टाकलीत. यश लवकर जेवायला येईल म्हणून कॅमेऱ्यावर वापरलीत. कांदा टमाटा घालून मेघाने तिच्या पद्धतीची भाजी टाकली. म्हटले ठीक आहे असू द्या. मला बोलली एक दिवस माझ्या हातचं का चालतंय, नाही काय आपल्याला आयतं खायला काय लागते. तर माझं चाललं आहे, कोणाला काय दे कोणाला काय दे असं चाललं आहे. चहा ठेवला आहे आता एकदा सगळ्यांना. पण ताईने भरपूर असं पीठ मळून आवरावरी करून तेल चाललं आहे दोघींचं कारभार. करा म्हटले. चपात्या छान बनवते मेघा, मस्त चपात्या बनवते आणि फुलतात एकदम आणि एकदम पातळ बनवते. छान चपात्या करते. ताईला म्हटले तुम्ही भाजा, ती लाटेल. माझी अजून देवपूजा व्हायची बघा, कालचंच आहे अजून सगळं. देवपूजा माझी व्हायचीच अजून, सगळा पसारा. पण म्हटले थोडं आवरून घ्यावा आणि नंतर मग, कारण ही झोपली ना, खिडकी उघडते ना इथली, तर सगळा पसारा असं ठेवला. चपाती डबा वगैरे घासून इथंच ठेवला आहे. तुम्हाला सांगू, जवळजवळ आता 8 दिवस व्हायला आले. माझी कमेंटला अजिबात रिप्लाय जाते नाही ताईनं. काय करायचं, कमेंट वाचते, सगळ्या वाचते, सगळ्या बघते. खूप छान कमेंट असतात सगळ्यांच्या. पूनमच्या अरुणच्या गाडीला वगैरे सगळ्यांनी इतकं भरभरून प्रेम दिलं, एवढं छान. आणि तुमची सगळ्यांची खूप मनापासून आभारी ताईनं. इतकं सुंदर कमेंट करतात आणि इतकी आपुलकीने इतकं सुंदर प्रेम देतात त्यासाठी. तर म्हटलं आता कमेंट वगैरे मला जसं असं वेळ मिळाला तसे मी रिप्लाय तर देतच राहीन. पण आता मेघा आली, ताई आली. ताईचं पण लवकर आता येणं होणार नाही का, तर आता मेघा आली म्हणून त्याला फोन केलेला. आणि तुम्ही बोला मेघा ना सोनाच्या नात्यातली आहे, तिकडं सांगते. सोनाचं तिचं नातं आहे तिकडे, म्हणून मग तिथे माझं असं आमचं वरच्या फोनवर बोलणं चालू असते. आणि तिचं आता काम होतं इकडे काही, आणि तिचा इकडे तिने गणपती बाप्पाला नवस पण केलेला होतं तिचं काही. आणि मेघाचे ना सांगलीमध्ये 2 घर आहेत, सिटीमध्ये चांगले 2 फ्लॅट आहे. आता एक घेतला, त्याची वास्तुशांती वगैरे झाली, पण आम्हाला जायला नाही झालं ना. सोनाला ना सोना मला बोलायचं, ती आली ना, तिचं माझ्याकडे असं येणं होत नाही, तू 2-4 दिवस तिला ठेवून घे, अजिबात निघू देऊ नको. आणि तिला बरं पण नव्हतं, गोळ्या औषधं खाऊन मी तिला थोडंसं बाहेर काढायची का, आली इतक्यात मुंबईमध्ये थोडंसं बघणं पण होईल. पण तिला छान वाटलं, एवढी मिसळून राहिली ना ताईनं, तुम्हाला सांगते. वाटलंच नाही तिला की आपण असं कुठं आलो आहेत काय वगैरे, अजिबात नाही. इतकी छान राहिली, म्हणजे एकदम आपल्या दिदीसारखी, अशी सोनासारखी, अशी एकदम मिसळून अशी घरामध्ये. ताईचं तिचं खूप जमलं. मेन म्हणजे दोघींचं एवढं छान बॉन्डिंग जमलं ना, हेच पाहिजे असतंय. माणसाजवळ आले होते, कसं राहायला पाहिजे. खूप भारी वाटलं. तर चला आता पटापट थोडं आवरून घेते, मग कुठं जाणं होते काय नाही ते तुम्हाला दाखवते. तर आता साहेबांचा माझा नाश्ता झाला आहे, ते गेलेत. आता यांना दोघीला बसवलं, याच्या चपात्या वगैरे झाल्या, यांना बसवलं इथं खायला. जबरदस्ती आणून दिलं आहे. एवढं लहान बाळाला सांभाळतो ना, असे दोघी पण. मला पण फ्रूट खायला दिलेत, म्हटले दोघी पण तेच खावा. नाही बोलत होत्या, पण लहान पोरासारखं आपलं आता ना ताईने बॅग भरून ठेवली बरं का जायसाठी. म्हटले जोपर्यंत मेघा तोपर्यंत जायचं नाही, खाऊन घ्यावा, कारण तिला पण बरं वाटलं ना त्यांच्याबरोबर. तर म्हटले ती आहे ना, तिचं चाललं आहे तिकीट काढा. बघू आता कधीचं भेटतं, आजचं उद्याचं जेव्हा भेटेल तेव्हा जाईल ती, कारण तिचे पण काम आहे. भेटलं तर ठीक, नाही तर बघू आता कधीचं भेटतं आहे. आता खाऊन वगैरे अजून मेथीची भाजी बनवायची. ताईला बोलले तुम्ही भाजी बनवा, मी देवपूजा वगैरे करते. आणि आज मेघाच्या हातच्या चपात्या वगैरे झाल्या. बघू आज डाळ वगैरे तिला बनवायला लावणार आहे. छान बनवते, जेवण बनवायला मस्त आहे, आपल्यासारखंच बनवते सेम. थोडासा फरक पडतो नाही का प्रत्येकाच्या याने, पण छान बनवते. चपात्या तर 1 नंबर असतात, आम्हाला सगळ्यांना आवडते चपात्या.
मेघाला मी आता पापड चटणी बनवायची कशी ते सांगते. पापड तळले तेवढे सगळ्यांना होतील, भरपूर पापड तळले. ती बोली मी पण बनवेल ना तुझं बघून, तर चाललं इथं काम ये. आणि माझी सगळी देवपूजा झाली. हे बघा देवपूजा वगैरे. आज फुलं थोडीशी कमी आहे, पण हार होता, फुलं थोडेसे कमी होते. आज आणायला सांगेल. तो साखरीचा नैवेद्य ठेवला आहे, तुपाचे दिवे दोन्हीकडे चालू आणि तेलाचा दिवा वरती चालू असतो. तर देवपूजा झालीत आपली. महाराजांना मस्त अभिषेक वगैरे केला आहे. त्यांचं चाललंय कोणाचं काय कोणाचं काय. आता इथे भाताचा कुकर लावलाय आणि मेघाने गवारीची भाजी बनवलेली. गवारीची भाजी काढून घेतली आणि इथे मेथीची भाजी टाकली परतायला. आता ही मीठ घालून परत तोपर्यंत मला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं शेंगदाणे मिरची घेऊन टाकायचे. चपात्या वगैरे तर झाल्या, भरपूर चपात्या बनवल्यात. ते होतं आहे कुकरची ना वाफ जायला लागली, काहीतरी होते, रबर साईज झाले कदाचित. चला भाजी बनवून घेते. हे बघा मेथीची भाजी अशी करून घेतली मी. शेंगदाणे, हिरवी मिरची, जिरं वगैरे, लसूण. पापड चटणीमध्ये इथं लाल तिखट, थोडीशी काश्मीरी पावडर, मीठ आणि हे पापड तळून राहिलेलं थोडंसं तेल, बस हे टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायची. बस काहीच नाही. म्हणजे मेघाला दाखवते ना, म्हणजे ती पण बघती आणि तिला असं बनवायला सोपं बोलते. मला घरी बघते ती व्हिडिओ, पण आता डायरेक्टच इथं आहे. तर खूप तेल पण नाही घालायचं, कारण तळलेले. आणि बस ज्याला तिखट जसं पाहिजे तसं टाकू शकतो, पण येस तिखट खात नाही जास्त ना, तर अशी बस झाली. चला भरून ठेवते का डब्यामध्ये. तर आता तयार झालो आहेत आम्ही सगळे म्हणजे मेघा, मी आणि ताईच चाललो आहे. आता साहेबांना वेळ नाही, पण म्हटले भेटल्यानंतर वेळ तर या. काही तिकडं मला थोडं खरेदीला पण जायचं आहे. तर माझं सगळं आवरलं आहे. आज जेवणाचं काम सगळं यांच्याकडे होतं. थोडं मी वरच्यावर केलं आहे. हे बघा डाळ वगैरे बनवून डाळ काढून घेतली आणि पातळ केली. परवा झाली तर खूपच घट्ट झालेली डाळ, तर म्हटलं आता थोडीशी पातळ असू दे. फक्त तुरीचंच चाललं आहे हल्ली वरण. आणि पापड चटणी वगैरे मी 2 डब्यांमध्ये घालून ठेवली, जास्त होती ना. पापड चटणी खाली मोठ्या डब्यात पण आणि यात पण आहे. इकडे गवारची भाजी, इकडे मेथीची भाजी. आता सगळं भाभी आवरणार आहेत. चपात्या वगैरे सगळं आवरायचं इथे. आणि मेघाबाई मस्त तयार झाली. काल आम्हाला साडी घालायची होती महालक्ष्मीला जाताना, पण काय झालं बघू. हे घाल ना. हां मरून साडीवर होतं आहे. तर काल कन्फर्मच नव्हतं. आणि ताईनं बोले दुसरं घाला कुर्ती वगैरे, तर ताईने ड्रेस घातला आहे पुन्हा. चाललं आहे त्यांचं. असू दे पटापट काम आवरून घेतले ना. 1 वाजता सिद्धिविनायक मंदिर बंद होतं. तिला म्हटले. आणि मेन म्हणजे आज मेघा जाणार आहे. मी बोलत होते राहा अजून, तर बोलते नको राहिले नंतर येईल पुन्हा. संध्याकाळचं मग तिकीट भेटले तिला, 10 वाजताची गाडी आहे. तर मग म्हटले आजच्या दिवस मग आहे वेळ आता सिद्धिविनायकचं दर्शन करून. आता आईला हिंदमाताला काही घ्यायचं आहे, मग जाऊन जरा तिकडं बघू काय काय भेटते काय नाही, दाखवते तुम्हाला. सिद्धिविनायक बाप्पाने बघा आत्ताच मला दर्शन दिलं 4 दिवसापूर्वी, आणि पुन्हा 1 हप्त्यात दुसऱ्यांदा बोलवलं आहे. शनिवारी दर्शन करून आले, आज गुरुवार आहे. चला असू द्या. आणि मला ना काल एका ताईची कमेंट आहे, म्हणजे बुधवारच्या व्हिडिओला. आता कसे व्हिडिओ मागे पुढे येते म्हणून. तर बोली सामान नाही दाखवलं ताई, तो स्मार्ट बाजाराची खरेदी नाही दाखवली. व्हिडिओ बनवून ठेवला आहे ताईनं, पण आता म्हटले मेघा आली ना थोडे ते व्हिडिओ पाठवते आणि मग नंतर सामानाचा व्हिडिओ दिला आरामात. कारण त्याच दिवशी घेतलेला आहे, पूनम ते आली त्याच दिवशी संध्याकाळचा व्हिडिओ घेतलेला आहे मी, पण टाकला नाही तो. चला मग जाऊया. झालं. चला निघतोय मग आता. झालं शक्य तर तुम्हाला बाप्पाचं दर्शन देते, नाहीतर बघू. आता तर दिलेलंच आहे. काय होतं कधी कधी अलाउड नसतं, कॅमेरा वगैरे अजिबात ओपन करायला अलाउड नसतं तिथे. आणि एकदम टोचका ड्रेस घातला आहे मी. हा जाऊ द्या. आणि ड्रेस एवढे टाईट झाले ना काही विचारू नका. खूप वजन वाढलं आहे, भरपूर टाईट झाले ड्रेस. चला असू द्या आता जे आहे ते. काय करणार. मेघा बघा किती बारीक आहे. तेवढं बारीक मी कधी होते दीदी झाली ना मला, तेव्हा मी एवढी बारीक होते. यश झाल्यानंतर आमच्या तब्येती अशा एवढ्या इतक्या खतरनाक झाल्या. काय करायचं. म्हणजे ते म्हणता ना एकदम निवांत झालो, निष्काळजी झालो. आता चला एक मुलगा मुलगी झाली, काही टेन्शन नाही, अजिबात काहीच लक्ष नाही दिलं. आणि डिलिव्हरी कशाचं काय होतं ही, काहीच नाही. सगळं काही करायचं करायला कोण नाही नव्हतं. आणि लगेचच गार पाण्यात हात घाला, थंडच पाणी प्या, कोण एवढं गरम पाणी पितंय काय करतंय. एक बॉटल करून घ्या ना आपल्याला. हां मग ते ताईंचं मला तेच बोलणं झालं. त्यावेळेला निष्काळजीपणा केला. आणि आता ताईचं आता पिशवीचं ऑपरेशन झालं ना,
पिशवी काढली. 7 दिवसात कामाला लागल्या, 7 दिवसातच. आणि तुम्हाला सांगू माझी कहाणी खरं सांगते, तुम्हाला सांगितलंच नाही. माझं आता ऑपरेशन झालं ना, मी 5व्याच दिवशी कामाला लागलेली आहे. सोना मला खूप ओरडायची तिकडनं, खूप करायलाच कोण नव्हतं. सासूबाई त्यावेळेला आल्याच नाही, त्यांचे काही कामं चालू होते, आल्याच नाही. आता डायरेक्ट आत्ता आल्या मावरलं जाताने, त्या काही आल्याच नव्हत्या. कल्याणला त्यांच्या भावाचं ऑपरेशन झालेलं, तिकडे येऊन वगैरे गेलेल्या, राहिलेल्या तिकडे 2-4 दिवस. पण मग इकडं काही यायला बोलले, तिकडं काम चालू आहे, चालू आहे, त्या काही आल्या नव्हत्या. आणि सगळ्यांची आता यांना कोणाला सांगितलंच नव्हते, सोनाच्या व्हिडिओमधून यांना माहीत पडलेलं. या तर मला इतक्या ओरडल्या, येऊन एवढ्या ओरडल्या, मी सांगितलंच नाही त्यांना. जेच ते आपल्या आपल्या व्यापामध्ये असते, काय असतं, मी नाही असं हे करत. मेन म्हणजे तर माझ्या व्हिडिओतून कोणाला माहीतच नव्हतं का माझं ऑपरेशन होणार आहे. त्या अगोदर मी असे उज्जैनचे इकडे तिकडचे व्हिडिओ टाकत होते. आणि आता मी तेच बोलतो, त्यावेळेला हलगर्जीपणा करतो आणि नंतर एवढं भारी पडतं. आता माझा एक पाय जो दुखायला लागला आहे. काल पण गेले एक्सरेला, मशीन बंद होती, एक्सरा करायचा आहे. एका पायाची नस दबली माझ्या. म्हणजे बघा असं व्याप माझ्या पुढे वाढलेलं आहे. पण मस्त हसतमुख राहायचं आणि छान राहायचं. जेवढं आता मेघा आल्यापासून एवढं एन्जॉय करतो, एवढं भारी बोलतोय, चालतो, हसतोय, खेळतोय. कामाकडे दुर्लक्ष, घराकडे दुर्लक्ष. घरात बघायला नुसता पसारा पडले, पण पसारा काय जो आवरता येईल. माणसं आपल्याकडे रोज थोडी येणार आहे. ताई पण सारख्या उभ्या कामाला. हां बरोबर ना, मेघावरती बरोबर. काम रोज चालणार आहे आपलं, पण त्यांना वेळ देणं आपल्याकडे आल्यावर उठसूट कॅमेरा पण घेत नाही. ती मला बोलते तुझं खूप भारी आहे, बसली की बसली गप्पा मारती, तू काय जास्त व्हिडिओच्या वगैरे नादी लागत नाही. असंच बरं आहे ना. काय बनवायचं, काय खायचं, काय करायचं. तिला तर बोले काय नुसतं साधं जेवण जेवती. बोली तुझ्या हातचं साधं जेवण मला आवडतं. काही बनवू दिलं नाही या पोरीने मला. रात्री थोडं पनीर क्रिस्पी वगैरे बाहेरून आणलेलं. चला या. असं छान वाटतंय का, असं छान वाटतंय. मी बोलले गळ्यातलं वगैरे घालते का मोठं काही, तर बोलती नको, असं एवढंच बस झालं, छान वाटतं. ही साडी ना आता तिला तिच्या भावाने घेतलेली वास्तुशांतीला. कुठली गळाई? महेश्वरी कॉटन. कॉटन आहे का? कॉटनमध्ये पण छान आहे, कलर पण सुंदर आहे, भारी वाटते ना. जाऊ दे काही नाही, असेल जाऊ, असू दे काही नाही. तू घातलेली ना पूजेला, असू दे काही नाही, चालेल. चला तर आता टॅक्सीने आलो, उतरलो. आता इथं मंदिरात पाय वगैरे पडतो, कारण आता दुपारची काही एवढी गर्दी राहत नाही. आता ही पर्स मला सोपी झाली बघा घ्यायला, अशा हातामध्ये खूप जास्त नाही, एकदम छोटीशी. चला या, बघू. गर्दी तर नसायलाच पाहिजे, कारण दुपारच्या वेळेला नसती. 1 वाजता मंदिर बंद होत आहे, आता 12:15 झाले. कोणतं आहे? हाँ 300 वाली, 200 वाली, 150 वाली संबर. दादा संबर वाली देखो लाल बघू. मोदक वगैरे आहे का? आहे ना. साफसफाई चालू आहे 12:30 पर्यंत. क्लिनिंग चालू आहे. 12:15 झाले, 12:20 झाले, तर अजून 10 मिनटं थांबायचं आहे. 12:30ला खोलत आहे. इकडे बाहेर गेटच्या बाहेर सगळी लाईन लागली थोडीशी, एवढे गेटच्या बाहेर इथं थांबलेत लोक. आता आतमध्ये शक्यतो गर्दी तर नसणारच आहे. चला बघूया तरी पण. हां लाईनीला उभं राहिले, अजून अर्धा तास जाईल का, तर मध्ये बंद होतं त्यामुळे लाईनमध्ये पुढे लांबपर्यंत लाईन आहे तिकडे. तर आमचं दर्शन झालं. आतमध्ये काय व्हिडिओ वगैरे आता घेतले नाही, त्याशी पुन्हा मी कशी तरी घेतली तरी होती तुम्हाला सांगते, पण मी नाही काय मोबाईल वगैरे काढत आतमध्ये. नाही तर गाभाऱ्यामध्ये पण दर्शन जिथं आहे तिथं घेता येतं व्हिडिओ, मी नाही घेत. छान झालं पण दर्शन, एकदम मस्त झालं. आज बघायला गेचंच हप्त्यात 2 वेळा दर्शन दिलं आहे, तर बाप्पाची कृपा म्हणायची. चला मला फोन येतोय वाटतं, चालेल.
हे बघा हे ना झाड मी दाखवलं होतं मागच्या वेळेला. मला खूप ताईंनी कमेंट केलं हे काय आहे कसं, याचं नाव बिव सांगितलं, आता विसरले मी. कमेंट करून खूप सांगितलेलं तर माहीत पडलं आहे. आम्ही आतमध्ये होतो ना लाईनीला, तर बाहेर चांगला मस्त जोराचा पाऊस पडून गेला आहे. आणि साहेब आता बोलते आपल्याकडे पाऊस चालू आहे, पण बरं इथं उघडला आहे. बरं झालं आतमध्ये लाईनीला होतो तेव्हाच येऊन गेला, नाही तर आम्ही छत्री वगैरे काहीच आणली नाही. मेघाने लाडू वगैरे घेतले तिथं. टॅक्सी भेटली जाता. आता जातो हिंदमाताला. आता काहीतरी खरेदी वगैरे काही ना, पण काही घ्यायचं कोणाला द्यायचं काही त्यांना, तर खरेदी करायची तिथे जाऊन थोडीफार. बघू आता काय होते काय नाही. दाखवते काय घेणार आहे. फिक्स काहीच नाही आहे पण बघू. आता आलो इकडे आम्ही हिंदमाताला. जे साड्यांचे दुकान आहे सगळे इकडं आलो आहेत. एवढं ट्रॉफिक लागलं ना, टॅक्सीने भरपूर वेळ लागला आम्हाला. अर्धा तास लागला यायला. जे 10 मिनटात येतोय ते अर्धा तास लागला. चला काय काय आलंय तुला नवीन चांगलं आहे. इकडं बघा रिअलमध्ये आणि मोबाईलमध्ये किती फरक दिसतोय है ना. सेम नाही दिसत ना. नाही काय काय कोणाकोणाचे आहे ना कॅमेरे चांगले दिसतात आणि आले की बरोबर नाही, आणि हे रिअलमध्ये चांगले वाटतात. आणि हां साड्या चॉईस करायचं काम चाललंय. बघूया आता कोणती आवडती तर लावून बघते. तर ही आवडलेली, पण आता चाललंय आमचं कोणती छान दिसेल, कोणला कोणती आवडली, कोणला कोणती आवडली. हे बघा अशी ही तिला आवडली आणि मला ही आवडलेली. बघूया. साडी घेतली हिंदमाताला. प्रेक्षा दुकान आहे, प्रेक्षामध्ये साडी घेतली. घरी जाऊन दाखवते कशी घेतली. छान आहे पण मला तर आवडली. छान साडी आहे. आता इथे ना ताईला ड्रेस बघायची. बघूया रेडीमेड ड्रेस पाहिजे ताईंना, कोणाला तरी गिफ्ट द्यायचे तिकडे. तर बघू आता कसे काय. मी तर रेडीमेड घालत नाही त्याच्यामुळे मला माहीत नाही. आले तिकडे. अगर वो नहीं बोले ऐसा मत दिखाओ तो मत दिखाओ भैया. आता ना घेतलंय सगळं. चप्पल घेतली पावसासाठी. यांना दोघींना पण म्हणते तुम्हाला घ्या घ्या, तर कशाच्या ऐकताय. नॅपकिन वगैरे घेतले. मेघाला एक टॉवेल घेतला आहे. आणि आता ताईला नाही ते रेडीमेड ड्रेस घ्यायचं जरा. बघू आता ड्रेस घ्यायचं काम चाललंय. कलर डार्क बघूया आता कोणता घेणं होतं आहे. सेम आहे तुमच्यासारखा. सेम नको आहे ना. हा कलर चांगला आहे. हा डार्क आहे ना. आम्ही गेलेलो सोना, आम्ही गेलो होतो टिटवाळ्याचा गणपती बाप्पा आहेत ना. आता आहे ना खरेदी वगैरे करून निघालो इथं. बरंच काय काय घेतलंय. ड्रेस वगैरे काय काय जे जे पाहिजे होतं ते सगळं घेतलंय. मी तरी खाल्लेलं. या दोघींनी ना नॉर्मल नाश्ता केला होता. मला गोळ्या घ्यायला लागतं म्हणून खाल्लेलं. या दोघींनी नाही खाल्लं. 3 वाजून गेले. चल आता घरी जाऊन यांना जेवण वगैरे करायचं. काय काय घेतलं ते दाखवते. गरमी भयानक. थोडासा पाऊस आलेला पण खूप गरमी इकडे. घरी जाऊन दाखवते काय खरेदी केली. चला ना आता आलो घरी. 3:30 वाजले. याचा चाललाय गोंधळ. त्यांच्या आड्यावड्यामध्ये मी साईडला आले तिकडे. 3:30 झाले अजून हे जेवलेलं नाही. यांना पहिले जेवायला वगैरे घालते. हे बघा गोंधळ बघा यांचा. हे बघा गोंधळ ते बघा. दीदी जाते आता कामावर ना. दीदीसाठी काय घेऊन आलेत.